नमस्कार. घराच्या छतावर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून सोलर पॅनल बसवण्याचा विचार आहे का? मग जरा थांबा. कारण महावितरणने रूफटॉप सोलरसाठी एक असा नवा नियम आणलाय जो सगळंच गणित बदलून टाकू शकतो. चला तर मग हा नेमका काय प्रकार आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. हो, हे अगदी खरंय. 13 फेब्रुवारीपासून भविष्यातल्या गरजेचा विचार करून हव्या त्या क्षमतेचे सोलर पॅनल बसवता येणार नाहीत. नियम पूर्णपणे बदललाय आणि यामुळे लोकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. तर मग हा नवा नियम नेमका आहे तरी काय, ज्याची सगळीकडे एवढी चर्चा सुरू आहे? चला याच्या मुळाशी जाऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिथे आधी भविष्याचा विचार करून मोठी सोलर सिस्टम बसवता येत होती, त्यावर आता महावितरणने एक प्रकारे ब्रेक लावला आहे. आता आपला भूतकाळच ठरवणार आहे की सोलरची क्षमता किती असेल. ठीक आहे, नियम तर कळला, पण ही क्षमता मोजणार कशी? म्हणजे नेमकं काय होणार? ही प्रक्रिया समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. म्हणजे पूर्वी कसं होतं, भविष्यातल्या गरजांचा विचार करता येत होता. म्हणजे अरे पुढच्या वर्षी घरात एक एसी किंवा इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे असा विचार करून जास्त क्षमतेचा प्लांट मंजूर करून घेता येत होता. पण आता असं करता येणार नाही. आता फक्त आणि फक्त गेल्या वर्षभरातल्या वीज वापराचाच विचार केला जाणार आहे. आणि हाच या नियमाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे बघा, महावितरण आता जुनी वीज बिलं तपासणार. त्यावरून प्रत्येक महिन्याला सरासरी किती युनिट वीज वापरली गेली याचा हिशोब होईल. आणि याच आकड्याच्या आधारावर सोलर प्लांटची क्षमता मंजूर होणार. आणि याचा परिणाम फक्त नवीन अर्जदारांवर होणार नाहीये, तर ज्यांनी जास्त क्षमतेसाठी आधीच अर्ज केले आहेत त्यांच्यावरही होणार आहे. त्यांचे अर्ज आता पुन्हा तपासले जाणार आहेत. आणि यामुळेच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. अनेकांच्या मनात हीच भीती आहे की या नवीन नियमांमुळे किंवा जास्त वीज निर्मिती झाली तर आपल्याला दंड तर लागणार नाही ना? हाच तो प्रश्न आहे जो सध्या प्रत्येक सोलर ग्राहकाच्या मनात घोळतोय. चला पाहूया यावर महावितरणचं अधिकृत म्हणणं काय आहे. तर इथे एक दिलासादायक गोष्ट आहे. सामान्य घरगुती वापरासाठी थोडीफार जास्त वीज तयार झाली तर दंड लागणार नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनुसार दंड फक्त तेव्हाच लागेल जेव्हा कुणी घरगुती कनेक्शनचा वापर व्यावसायिक हेतूने करेल. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करून ती विकण्याचा प्रयत्न करेल. बरं, हे सगळं ठीक आहे, पण भविष्यात जर वीज वापर खरोखरच वाढला, समजा घरात नवीन उपकरणं आली, मग काय करायचं? चांगली गोष्ट ही आहे की एकदा मंजूर झालेली क्षमता काही कायमस्वरूपी नसते. भविष्यात वीज वापर वाढला तर क्षमता वाढवून घेण्यासाठी एक मार्ग आहे. पण हो, त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया फॉलो करावी लागेल. क्षमता वाढवण्यासाठी महावितरणकडे पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्याची तांत्रिक तपासणी होईल आणि मगच मंजुरी मिळेल. थोडक्यात सांगायचं तर हे शक्य आहे, पण त्यासाठी पुन्हा एकदा तीच प्रशासकीय प्रक्रिया पार पाडावी लागणार. आता शेवटच्या टप्प्यात हे समजून घेऊया की महावितरणाने हा निर्णय घेतलाच का आणि त्याचे जमिनीवर परिणाम काय दिसतायत. इथे दोन बाजू अगदी स्पष्टपणे दिसतायत. महावितरणचं म्हणणं आहे की त्यांना ग्रीडमधील वीज निर्मिती आणि वापर यामध्ये एक बॅलन्स, एक संतुलन राखायचंय. पण दुसरीकडे या निर्णयामुळे ग्राहक आणि सोलार विक्रेते या दोघांमध्येही प्रचंड गोंधळ आणि नाराजीचं वातावरण पसरलंय. आणि मग शेवटी प्रश्न तोच उरतो की नेमकं काय महत्वाचंय, ग्रीडचं संतुलन की ग्राहकांची भविष्यातली सोय? महावितरणचा हा निर्णय योग्य म्हणायचा की अयोग्य यावर नक्कीच विचार व्हायला हवा.